मैदानावरती लगेच ओपनिंग पेयर सलामीचे फलंदाज मैदानावरती पाठवणं गरजेचं आहे. स्वराज्य 11 ढोळे आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. राजेश शेठ यांच्या शुभ असते, राजेश शेठ ठाकरे यांच्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच आणि शीतपेय देतोय. वेल प्लेट, जबरदस्त कामगिरी आपल्याला दीपकची पाहायला मिळाली. वेल प्लेट, कीप ग्रोईंग, कीप शायनिंग. तुम्हाला आणि तुमच्या संघाला शुभेच्छा असतील मॅचसाठी. जाऊया आपण पुढील मॅचच्या दिशेला. शिवम स्पोर्ट्स इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शिवम स्पोर्ट्स गिरसे इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते अगेन्स्ट टीम स्वराज्य 11 ढोळे. गुंदली गावचे समाजसेवक सन्नी पाटील साहेबांची आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आडी सरांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. स्पर्धेला आडी सरांना आणि पालवी सरांना त्यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. ते देखील स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत आणि त्यांना समस्त स्पर्धेकडून स्पेशली पालवी साहेबांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. वर्षात 365 दिवस त्यापैकी एक असतो खास दिवस. तो खास दिवस म्हणजे सनी दादांचा वाढदिवस. नवे क्षितिज, नवीन पाठ, फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट. स्मित हास्य सनी दादांच्या चेहऱ्यावरती राहू, त्यांच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहू. स्पर्धेच्या वतीने सनी दादांना देऊया आपण लक्ष लक्ष शुभेच्छा आणि जाऊया मैदानाच्या दिशेला. सेकंड राऊंड, सेकंड मॅच, ढोळे विपक्ष गेरसे अशी. चला बॅटर्स मैदानावरती लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हर्सची मॅच. चला मॅच त्वरित सुरुवात करायची आणि बॅटर्स मैदानावरती लवकरात लवकर या ही विनंती. चला चहा ज्यांना कोणाला प्यायचे त्यांनी मंडपाच्या बाजूला येऊन उपस्थिती दाखवा. लगेच तुम्हाला चहा देखील देण्यात येईल. चला सामना त्वरित सुरुवात करायची आहे ही नम्रतेची विनंती असेल. मॅच इज ऑन. एकीकडे संघ स्वराज्य 11 ढोळे, दुसरीकडे संघ शिवम स्पोर्ट्स गिरसी असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला होतीये त्वरित सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. अजय पांढरे फारच चांगला खेळाडू आणि मैदानावरती याचा बॉलर तो आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सलमान साहिल. स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय कल्याण ग्रामीण आणि त्यासोबतीला शहापूर परिसरामधील दिग्गज संघ गिरसे. दुसरीकडे PTC परिसरामधील एक दिग्गज संघ स्वराज्य स्पोर्ट्स, स्वराज्य 11 ढोळे. दोन्ही नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील या कल्याण ग्रामीणच्या नगरीमध्ये, कोसले गावामध्ये. दोन्ही संघांचं करूया आपण सहर्ष स्वागत आणि मॅचच्या दिशेला वळणार आहोत. मॅच इज ऑन. मॅचला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. अजय पाहायला मिळतील.
अजय पाहायला मिळतात. ऑन साइडला स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती केलाय वार. बॉलला पाठवून दिले सीमा पार. सलमानच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा दमदार चौकार. पर्सनॅलिटी आहे जवानी पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा वयोला काचा आय रुबा वयोला मैदानावरती ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ती कमालीची बॅटिंग आहे. मागील मॅचची सुरुवात सलमानने देखील अशीच केली होती. तंत्रशुद्ध टेक्निकल स्ट्रोक त्याच्या वतीने आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. क्रिकेट ज्याप्रमाणे आपण म्हणू शकतो फक्त आणि फक्त स्ट्रोक खेळणं असं नाही आहे. प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. अजय पांढरे एक स्ट्रीट स्मार्ट गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे कधी पेस ऑफ करायचंय कधी पेस वाढवून गोलंदाजी करायची. येस सर. वाईट साठी चेक करण्यात येतो. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू गेला. आता ते रिव्ह्यू यूज करू शकणार नाही. यावेळेस देखील फुल टॉस पाहायला मिळतोय. मिस्टेक झाली आहे. एकदा कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. इथे रनआउटची विकेट देखील जाऊ शकली असती मात्र तसं झालं नाहीये. चौकार आला त्यानंतर आला बॉल डॉट आणि आली नंतर सिंगल. 3 बॉल वरती 5 धावा फलकावरती आड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान भास्करजी दिवाने साहेबांची देखील नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. उपमुख्यमंत्री श्री आपल्या समवेत भूषण दादांची देखील उपस्थिती भास्कर दादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. उपमुख्यमंत्री श्री आहेत. खऱ्या अर्थानं फार चांगली बॉडी. हेल्थ इज वेल्थ या ब्रीद वाक्यावरती चालत असताना फार चांगलं कार्य त्यांच्या वतीने आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. अति काही संकटात नाही स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली आली आहे सिंगल. धावसंख्या फलकावरती 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 6 पाहायला मिळेल. 6 ऑन द बोर्ड. सिक्स ऑन द बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. सरपंच साहेब दिलीपजी पालवी साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्वजण चहाचा आनंद घेत आहेत. हातामध्ये एका चहा दुसरीकडे मॅच. अजून काय पाहिजे एका क्रिकेट प्रेमीला. मैदानावरती ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले. ऑन साइडला हुक केला आणि बॉलला फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल निघून चालला. फाईन लेग सीमा पार. चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले पहिलेच आणि मैदानावरती फाईन लेगच्या दिशेला बॉलला फेकून दिले. इनफिल्डच्या डोक्यावरून. शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर होते शॉर्ट लेग मध्ये आणि त्यांना बीट करत फाईन लेगला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. आलाय चौकार. धावसंख्या फलकावरती 10. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाजाच्या काही रद्द. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज सलमान बॅक टू दी पवेलियन. इला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. इला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त होईल आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक आपल्याला पाहायला मिळते. आजपासून 1.5 वर्ष अगोदरचा क्रिकेट पाहिला ऋतिकचा, तर तो एक वेगळ्या दर्जाचा क्रिकेट होता. शहापूरमध्ये कुठलीही स्पर्धा असली 2 ते 3 खेळाडू जे होते सिरीज मध्ये असायचे. एक ऋतिक दिवाने, दुसरा म्हणजे अर्जुन बांगर, एक म्हणजे गणेश डिंगोरे. या सर्व खेळाडूंना आम्ही पाहिलं. ऋतिक दिवाणेने सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला विचार केला तर थोडा अभ्यासाच्या मुळे तो क्रिकेटपासून वंचित आहे. पहिली मॅच आहे सीझन मधली. ग्रामीणला तो खेळत असताना पाहतोय आपण. केलिबर गुणवत्ता या खेळाडूकडे ठासून ठासून भरली आहे. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील प्राऊड ऑफ पीटीसी आतिश गुडविंदे आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळतात साहिल. मॅच कशी होईल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. ऋतिकच्या खांद्यावरती जबाबदारी. ऋतिक तयार बॉलिंग ट्रॅकवर. प्लेस देखील पुन्हा एकदा चांगला बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल ऋतिकच्या वतीने. आली आपण पाहू शकतो सिंगल लेगबाशी आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 11. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 11 ऑन द बोर्ड. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील पंचांकडे यूज अपील. जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे यूज अपील देखील करण्यात आली. फार चांगली गोलंदाजी करत असताना मैदानावरती ऋतिक दिवाने. दोन बॉलवरती 2 सिंगल पाहायला मिळतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता साहिलच्या वतीने. मैदानावरती आपण पाहू शकतो आमचा यूज करण्यात येतोय. खांद्याचा वापर करण्यात येतोय ऋतिकच्या वतीने. फलक पाहायला मिळेल जे मात्र स्थिरता धारण करत असताना जाऊन पोहोचेल ते मात्र 12 या आकड्यावर. 2 बॉलवरती 2 सिंगल पाहायला मिळाली. तिसऱ्या बॉलवरती डॉट आणि आता 3 बॉलवरती 2 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज ऋतिक. मैदानावरती कशी कामगिरी असेल पाहणं अतिशय महत्वाचं आहे. खोलडप्याचा बॉल खोदून काढलाय. ऑन साइडला टर्न करत असताना बॅट अँड पॅड मधला बॉल आली मैदानावरती सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरकत असताना 13. 13 धावा धावफलकावरती. ऋतिक दिवाणे फार चांगली गोलंदाजी करतायत मैदानावरती. अप्रतिम वेग, प्रचंड वेग, लाईन आणि लेंथ फार अप्रतिम पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जे मात्र 13. 13 धावा. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी अफलातून गोलंदाजी. मला आठवतंय ज्यावेळेस या खेळाडूला आम्ही पाहिलं फर्स्ट टाइम धर्मवीर चषकामध्ये समालोचन करत होतो खाडे विद्यालयाच्या, आणि तिथे एक संघ होता जो मावळ 11 पुण्याचा. त्या मावळ 11 संघाने भिवंडी संघाला परास्त केलं. अजून एक संघाला परास्त केलं. मात्र या खेळाडूच्या समोर नमले कारण एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या आणि समस्तपणाने कोलवडून पडला समोरचा संघ मावळ, जो संघ त्या मॅच मध्ये चांगल्या टच मध्ये पाहायला मिळत होता. यावेळेस देखील फटका दमदार पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. लॉंग लेगच्या दिशेला आलेला हा दमदार चौकार. मंडल कोथले आयोजित सरपंच चषक 2025. प्रयत्न केले होते मात्र आवाक्याच्या दूर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग लेग मध्ये खेळाडू नव्हते.
डीपॅकोट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते आणि हा दमदारच चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 17 धावा पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये अजय, दुसऱ्या षटकामध्ये ऋतिक. दोन खेळाडूंच्या वतीने फार चांगली गोलंदाजी झाली. दोन षटकांच्या अखेरीस धावफलक 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 7. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती समीरला आपण पाहतोय. ज्या समीरने फार चांगली गोलंदाजी केली होती असं समीर मैदानावरती पाहायला मिळेल. आजच्या दिवसात जर विचार केला ना धावा बनत नाहीयेत. समीर आपल्याला पाहायला मिळतील. समीरच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. यावेळेस देखील पुल केलाय. स्टोक तर लाच जवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर असतील. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा पाहायला मिळतील 18 धावा धाव फलकावरती येत. 18 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतोय जो मात्र तिसरा मार्गस्थ आहे. समीर आपल्याला पाहायला मिळतील. आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा थोडीशी एक्झॅक्टली पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा एक्झॅक्टली 4 आणि आलाय चौकार. बावीस धावा फलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7. यावरची सुरुवात 5 धाब्यांनी झाली आहे. 2 बॉलवरती 5 धावा. वन फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. वन्स अगेन समीरच्या खांद्यावरती जबाबदारी या ओव्हरची आहे. का? कारण 2 ओव्हर चांगल्या गेल्या. 2 ओव्हरमध्ये 17 आल्यात. आता या ओव्हरमध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर कमबॅक होईल गिरसी संघाचा वन्स अगेन. अन्यथा आतिश सारखा खेळाडू आहे. त्या आतिशला तुम्ही शांत जास्त वेळ ठेवू शकत नाही. खेळाडूकडे कॅलिबर आहे. गुणवत्ता टासून बदली आणि प्राऊड ऑफ पीटीसी म्हणून या खेळाडूची ओळख आहे. कामगिरी तशी होईल का? कामगिरी दमदार होईल का? गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. समीर स्ट्रायकिंग एंड वरती आतिश गुडविंदेंना आपण पाहतोय. आतिश गुडविंदे तयार. यावेळेस देखील बॅटची कडा. थर्डमॅनचा फिल्डर अतिशय चपळ ऍक्टिव्ह फिल्डर पाहायला मिळतील. वेल स्टॉक फील्ड फार चांगली झाली आहे. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती सिंगल पाहायला मिळते. नाही जबरदस्त फिल्डिंग केली थर्डमॅन क्षेत्रामध्ये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा पाहायला मिळतील. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त गती, प्रचंड वेग, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. गिरसी संघ ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय ती कमालीची आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे फलंदाजी करत असताना संघ स्वराज्य 11 डोळे या संघाच्या वतीने आपण पाहू शकतो प्रयत्न केले जात आहेत. स्पेशली आतिशच्या बॅटमधून आपण पाहू शकतो 2 आतिशी चौकार आलेत. त्या व्यतिरिक्त असं कुठला खेळाडू नाही आहे ज्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आलाय बॉल डॉट आणि डॉट बॉलने षटकाची होती आपण पाहू शकतो संगता. षटक क्रमांक मैदानावरती 3रं देखील समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल जे मात्र 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आता 4थ्याला होती सुरुवात. मात्र 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 23 म्हणजे फार चांगली गोलंदाजी शिवम स्पोर्ट्स गिरसी संघाच्या वतीने पाहायला मिळते.
दीपेश पाहायला मिळतील. टॅप करत असताना मिडऑफच्या दिशेला झाली मिस्टेक, मात्र नकार दिलाय धावेंसाठी. आतिशला माहिती आहे मी 5 बॉल अजून एक्स्ट्रा खेळलो तर मात्र 2 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकू शकतो मिनिमम, आणि स्वतःवरती विश्वास ठेवलाय. बघा शेवटच्या क्षणामध्ये स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे, आणि म्हणून प्राऊड ऑफ पीटीसी म्हणून आतिश कुडविंद यांची ओळख आहे. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. ना थके कभी पैर ना हिम्मत हारी है, हौसला है कुछ कर दिखाने का, और इसीलिए बीच मैदान के अंदर आतिश कुडविंद का संघर्ष जारी है. बॉल बाउंड्री लाइन के बाहर, अल्लाह संघर्षमय षटकार. डॉट बॉल नंतर आलेला षटकार, स्वतःवरती विश्वास दाखवला. आठवण आली आहे मला कोणाची? हार्दिक पांड्याची. हार्दिक पांड्या म्हटला होता मैं करूंगा, आणि मैदानावरती आतिश गोडविंदे देखील तशीच कामगिरी करतोय. स्वतःवरती विश्वास दाखवला की येस आय विल डू इट, मी करू शकतो, आणि एक्झॅक्टली तेच डिलिव्हर करत असताना आलाय सिक्सर इनटू दिस स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. स्लोवर वन, समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड. पेस बॉलिंग साठी तयार होते आतिश, आणि यावेळेस स्लोवर वन हाताळला गेला. चेंज ऑफ पेस आणि त्यासोबत व्हेरिएशन इन लाईन अँड लेंथ अतिशय महत्वाचं हे असतं. तिथे फलंदाज बीट होत असताना पाहायला मिळतील. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. जरूर एक सिक्सर काढलाय, पण या खेळाडूने जिगरा दाखवलाय. या खेळाडूने समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवली. स्ट्रीट स्मार्ट गोलंदाज आहे. बाट शिकड आणि फलंदाज बाद. प्राऊड ऑफ पीटीसी आतिश गोडविंदेच्या खेळीचा अंत. मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम स्वराज्य 11 डोळे संघाला. नवीन बॅटर मैदानावरती महेंद्र पाहायला मिळतील. महेंद्रच्या वतीने आता किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, किती धावा बनवण्याचा धाडस असेल, मानस असेल, पाहणं अतिशय महत्वाचं आहे. धावसंख्या फलकावरती 29-29 धावा पाहायला मिळत आहेत. सिक्सर आला असं वाटलं होतं, कदाचित धावसंख्या 40+ आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक झाले गोलंदाज दीपेशचं. दीपेशने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या 4 बॉलमध्ये. एक महत्वाची विकेट कॅरी केली, आणि ती महत्वाची विकेट कोणाची? तर प्राऊड ऑफ पीटीसी आतिश गोडविंदेची विकेट आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली ॲट द मोमेंट ही विकेट महत्वाची होती. कोंडी फोडण्यात आली. जी कोंडी फोडणं गरजेचं होतं. मैदानावरती ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट देखील प्राप्त झाली. मैदानावरती महेंद्र आपल्याला पाहायला मिळतील. महेंद्र स्वार बघूया कशा प्रकारची फलंदाजी करते. बॉलिंग ट्रॅक वरती तयार. दीपेश पंचांचा इशारा येत असताना नो बॉल. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा पंजा. नो +4. नशिबाच्या 5 धावा, आणि पुढचा बॉल फ्री हिटचा देखील असेल. .34. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. .34 धावा धावफलकावरती. नो बॉल, आणि पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. शिवम स्पोर्ट्स केअरचे विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला स्वराज्य 11 ढोळे असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. रात्रीचं सत्र जवळपास वाजलेत 1 वाजून
42 मिनिटं. गोलंदाज देखील तयार. दीपेश फ्रीटचा बॉल आणि स्लोवर वन. लॅक प्रॉब्लेम एक सोल्युशन. स्लोवर वन आलाय बॉल. डॉट बॉल आणि धावसंख्या फलकावरती स्थिरता धारण करत असताना 34 धावा. अब इस मॅच में मजा आएगा. आता या मॅच मध्ये मजा येणार आहे कारण या मॅच मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी झाली, आता कमबॅक झालं पुन्हा एकदा शिवम स्पोर्ट्सचा आणि पुन्हा एकदा कमबॅक देखील स्वराज्य 11 ढोळे संघ करू शकेल का. यावेळी स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. महेंद्र सवारचा स्ट्रोक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल. सो ऑल इज वेल. चेरी ऑन द केक. शेवटच्या बॉल वरती आलाय हा खणखणीत चौकार. 4 धाब्यांसाठी फलंदाज महेंद्र सवारच्या बॅट मधून. धावसंख्या फलकावरती 39चं लक्ष. 39 धाब्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. लगेच फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे स्वराज्य 11 ढोळे संघ. भास्करजी दिवाने सरांचा शुभ सन्मान करण्यात येईल. आयोजन समितीच्या वतीने भास्करजी दिवाने साहेबांचा यथोचित शुभ सन्मान आपण करतोय. भास्कर तरांचा आपण शुभ सन्मान करतोय. उपमुख्यमंत्री श्री आणि अशा रीतीने खांडपे संघाला बाय मिळाली आहे. अभिनंदन टीम खांडपे. सिंगल हँडेडली डॉमिनेशन हा खांडपे संघाचं 2 मॅच मध्ये. 1 ओव्हर 1.5 ओव्हर आणि त्यानंतर किरवली विपक्ष RD11 किरवली विपक्ष विजय संघाशी पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला बॅटिंग टीम शिवम स्पोर्ट्स गेरसे. मैदानावरती सलामीचे फलंदाज पाठवणं गरजेचं आहे. चं लक्ष. मॅचला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला आतिश गुडविंदे पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज संदीप. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अजय. शिवम स्पोर्ट्स खेरसे विपक्ष स्वराज्य 11 ढोळे. असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. पहिलाच बॉल स्टेप आउट झालेत. फटका दमदार पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल सीमा पलीकडे.
संदीप दिवाने यांचं आक्रमण, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 4 या आकड्यावर. 39 39 धावेंचं लक्ष पहिल्या बॉल वरती आलाय खणखणीत. 4 धावेंसाठी हा चौकार. चौकाराच्या साथीने धावसंख्या ओपन झाली 4 ऑन द बोर्ड. आतिश थोडेसे प्रेशर मध्ये असतील, मात्र प्रेशर मध्ये या खेळाडूने फार चांगली गोलंदाजी केली. प्रेशर मध्ये हा खेळाडू हिरा बनून नेहमी आलाय. फुलटॉस बॉल आणि मिस होत असताना स्वतःवरती नाखुश आहेत, पण चेहऱ्यावरती हास्य आहे, कारण माहिती आहे इथे मोठी अपॉर्च्युनिटी होती. खराब बॉल आणि खराब बॉल वरती करपून समाचार घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालेत बाद. संदीप बॅक टू दी पवेलियन. चौकार नंतर आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. विकेट इज गॉन आणि नवीन बॅटर वासुदेव मैदानावरती पाहायला मिळतील. वासुदेव यांच्या वतीने अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग होणं देखील तितकंच गरजेचं आहे. 39 39 धावेंचं लक्ष आहे. वासुदेवच्या खांद्यावरती जबाबदारी पाहायला मिळते. गोलंदाज तयार आतिश. फुलटॉस ऑन साइडला फटका दमदार पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर थोडेसे स्किट झालेत. बॉलला जोपर्यंत गॅदर करतील मैदानावरती एका धावेवरती समाधान मानावं लागेल. फार चांगली फिल्डिंग. स्वतः स्किट झाले, मोमेंटम ब्रेक झाला, थोडेसे फंबल झाले, जगलिंग झाली, मात्र बॉलला जाऊन दिलं नाहीये. पहिले बॉल अडवत असताना स्किट होत असताना थोडीशी जगलिंग पाहायला मिळाली, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 5 ऑन द बोर्ड, 5 धावा धाव फलकावरती. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती पाहायला मिळतोय. आतिश गोडविंदेने फार चांगली गोलंदाजी केली आहे. ज्यावेळेस त्याच्यावरती प्रेशर येतो, हा खेळाडू असा आहे ना, प्रेशर मध्ये बिखरत नाही, निखरतो. आणि मैदानावरती फार चांगली गोलंदाजी आतिश गोडविंदे यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र आलाय बॉल डॉट. पहिला 4, त्यानंतर विकेट, त्यानंतर आली सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. 4 बॉल आतापर्यंत झालेत. 5 धावा धावफलकावरती. एक महत्वाची विकेट संदीप दिवाने यांची आतापर्यंत प्राप्त केली आहे. गोलंदाज आतिश गुळविंदेने. स्वराज्य 11 डोळे विपक्ष किरसे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत कॅच साठी. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. प्रयत्न चांगले होते, मात्र बॉल सीमा पार, चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोचली 9 या आकड्यावर. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बस यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट मिड ऑफच्या दिशेला फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळेल. एक धाव झाली कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. शिवम स्पोर्ट्स गिरसी संघ.
39 धावांची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 10. आता महेंद्र सवार आपल्याला पाहायला मिळतील. ढोळेगावचे यंगस्टर खेळाडू, ढोळेगावचे एक जबरदस्त सितारा म्हणून ओळख आहे. तन्मय हे देखील ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतात. तन्मयजी पराड यांचं आपण करणार आहोत सहर्ष स्वागत. महेंद्र सवार आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजयकर देखील गुणवत्ता ठासून भरली असा खेळाडू आहे. अजय बघूया कशी कामगिरी करेल. अजयच्या बॅट मधून एक चौकार आला, एक सिंगल देखील पाहायला मिळते. यावेळेस देखील मैदानावरती लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली आहे कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 11 ऑन द बोर्ड, 11 धावा धावफलकावरती. आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर चेंडू देखील पाहायला मिळत आहे, जे मात्र झाला 39. मोठी धावसंख्या नाही आहे, मात्र 50-50 मॅच आहे. एकात ओव्हर जर मात्र चांगली गेली बॉलिंग टीमसाठी तर मात्र प्रेशर क्रिएट देखील होईल. दुसरीकडे 2 मोठे फटके आले एका ओव्हरमध्ये बॅक टू बॅक, तर मात्र या मॅचमध्ये कमबॅक देखील शिवम स्पोर्ट्स गिरसी संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. शांत मात्र तितकीच तिखट अशी कामगिरी दोन्ही संघांच्या वतीने केली जाते. शेवटपणा दोन्ही संघांमध्ये, शेवटच्या मुमेंट पर्यंत चिवटपणा, ती जिद्द, ती चिकाटी, तो आत्मविश्वास आणि शेवटच्या मुमेंट पर्यंत हार ना मानण्याची एक जिद्द जी असते ना, ती टीम शिवम स्पोर्ट्स गिरसी आणि टीम स्वराज्य 11 ढोळे या दोन्ही संघांकडे आपल्याला नेहमी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल एक्स्ट्रा काहीतरी करण्याचा प्रयत्न, मात्र बॉल आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र अवांतर स्वेर गोलंदाजी पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जे मात्र जाऊन पोहोचली 12. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 12 ऑन द बोर्ड. एक्सपेक्टेशन अशी आहे की तुम्ही विकेट टू विकेट गोलंदाजी कराल, थोडंसं व्हेरिएशनचा वापर कराल, त्यासोबत तिला वेग प्रचंड असेल, मात्र इथे रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचे प्रमुख नियोजक अर्थातच वासुदेव भाऊ इथून थोडीशी का होईना रजा घेत आहेत. भरपूर सारा मोठं कार्य त्यांच्या खांद्यावरती देखील फार मोठी जबाबदारी आपण नेहमी पाहतो. या सरपंच चषकाची अतिशय मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल स्थिरता धारण करत असताना धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 12 ऑन द बोर्ड. डॉट बॉल होत असताना समाप्ती फार चांगली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र गोलंदाजी सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर 2 डॉट बॉल. संख्या फलकावरती 12. आलाय अजून एक डॉट बॉल. मॅच मध्ये कमबॅक झालाय. 39 धावेंचं लक्ष्य, 39 धावेंचं लक्ष्य आणि मैदानावरती जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता असा खेळाडू आता मैदानावरती कुठेतरी संघाला बॅकफुट वरती आणतोय. वासुदेवच्या खांद्यावरती जबाबदारी, मात्र वासुदेव कुठेतरी थोडीशी कमकुवत बॅटिंग करतात. पंचांकडे जोरदार अपील, यूज अपील करण्यात आली. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र सिंगल लेगबाजची एकदा वाट टीमच्या टोटल मध्ये आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळेल. दुसरं मार्गस्थ 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 वाईट, 2 सिंगल, 3 डॉट. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 13 ऑन द बोर्ड.
यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. तगडा स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल सीमा पलीकडे. अफलातून फटका, अफलातून टायमिंग, स्वीट साऊंड अँड बॉल आउट ऑफ द ग्राउंड. 4 रन्स. देते जनता दादाला मान, अरे होतंय चोचित सन्मान, दादाचे कार्य ते मान, अरे 38 वर्ष पंचगिरी केली मुंबई असोसिएशन. धावसंख्या 17. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिलं षटक जबरदस्त राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये देखील अफलातून कामगिरी गोलंदाज महेंद्र सवारची पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र फक्त आणि फक्त ऑन द बोर्ड 17. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बारामध्ये 22ची आवश्यकता पाहायला मिळेल. वासुदेव स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. वासुदेवने जरूर आतापर्यंत डॉट बॉल केलेत फेस, मात्र तरी देखील या खेळाडूकडे कॅलिबर आहे. एखाद बॉल जर बॅटला कनेक्ट झाला प्रॉपर मिलर ऑफ द बॅट तर मात्र यात नंतर वासुदेवला थांबवणं अतिशय अवघड असतं. असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतो वासुदेव. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतात तन्मय. तन्मय आपल्याला पाहायला मिळतील वेगाचा बेतास बादशाह. वेगामध्ये कुठल्याही प्रकारची हायगाय करत नाही. त्या वेगाला कल्पकतेने उत्तर दिले, वेगाचा वापर केला आणि बॉलला फेकून दिलाय. डी बॅकवर्ड पॉइंट मांडून लाईनच्या बाहेर चौकार. चालायला का 21. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 21 ऑन द बोर्ड. चौकार आलाय पहिल्या बॉलवरती आणि या मॅच मध्ये कमबॅक होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 18. 18 धावा अजूनही शिल्लक आहेत. उर्वरित बॉल असतील 11. 11 बॉल मध्ये 18 धावा हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय टीम शिवम स्पोर्ट्स गिरसी संघासाठी. स्वराज्य 11 ढोळे संघ मैदानावरती इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो अगेन्स्ट शिवम स्पोर्ट्स गिरसे. प्रथमतः बॅटिंग करत 38. 38 धावा कुठल्या 39 धावांचं लक्ष आणि आता कमबॅकच्या अशा पल्लवीत कराव्या लागतील मैदानावरती. डॉट बॉल पाहायला मिळतोय. वासुदेव ड्रिल करून दाखवतात आलाय बॉल डॉट. तन्मयकडे प्रचंड वेग आहे, प्रचंड गती आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 21. 21 पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर कॅच झाली ड्रॉप. नकार दिलाय मैदानावरती. नकार देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वासुदेवच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळेल. मोठा धक्का बसतोय. ऋतिक दिवाने या खेळाडूचं क्रिकेट या खेळाडूच्या अवतीभोवती वलय स्वतःने निर्माण केली आहे. एक्झॅक्टली बॅटिंग आणि बॅटिंगच्या जोरावरती आपले अनेक सारे चाहते या खेळाडूने निर्माण केले. तसा ऋतिक पाहायला मिळतोय. 1+ रनआउटची विकेट पाहायला मिळेल.
धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 22. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सतराची आवश्यकता. त्यावेळेस देखील ऑंगनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल नकार दिला. ऋतिक पाहायला मिळतात. ऋतिक एक असा खेळाडू होता ज्यावेळेस हा खेळाडू प्रॅक्टिस मध्ये होता त्यावेळेस याची जी बॅटिंग बघण्यासाठी अक्षरशः सफीर गर्दी व्हायची. असा खेळाडू आहे ऋतिक दिवाने. थोडासा प्रॅक्टिस पासून देखील वंचित आहे. बघूया कशी कामगिरी ऋतिकच्या वतीने आता पाहायला मिळेल. बॅटला बॉलचं कनेक्ट झालं तर असं खेळाडू आहे की होतेच नव्हतं करायला जास्त वेळ लावत नाही. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जे मात्र 23. 23 धावा धावफलकावरती. शहापूर क्रिकेट असो किंवा कुठलाही क्रिकेट असो सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज घेणारा खेळाडू आहे ऋतिक आणि धर्मवीर चषकाची देखील मॅन ऑफ द सिरीज. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे आलेला दमदार 4 धावांसाठी चौकार. गुड स्ट्रोक बाय ऋतिक. ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर चषकामध्ये ज्यामध्ये अनेक सारे ऑल इंडिया लेवलच्या टुर्नामेंट मधील टीम्स असतात, अनेक सारे मोठे संघ मोठे खेळाडू असतात, मात्र त्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूला मालिकावीर म्हणून भूषवलं गेलं होतं. सर्वाधिक मालिकावीर घेणारा खेळाडू ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक सिक्सर. करणार नाही कुणी बरोबरी. त्यानंतर आलेला दमदार षटकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 33. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 6 मध्ये 6 ची आवश्यकता. आता इक्वेशन शिवम स्पोर्ट्स साठी पाहायला मिळेल. शिवम स्पोर्ट्स गेरुसी विपक्ष स्वराज्य 11 ढोळे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. चला किरवली संघाला विनंती असेल RD11 किरवली टॉस साठी उपस्थिती दाखवायची आहे. RD11 किरवली चला मॅच सुरू करायची विनंती असेल. स्वराज्य 11 ढोळे संघ ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली ऋतिकची ती कमालीची बॅटिंग आहे. वन ऑफ द फायनेस्ट. सहा मध्ये 6 ची आवश्यकता. हे इक्वेशन पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. कॅफला आपण पाहतोय. सहा मध्ये 6 ची आवश्यकता. ऋतिकच्या माध्यमातून ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिली ती कमालीची बॅटिंग. 2 मध्ये 10 धावा फलकावरती त्याने ऍड केल्या. तो जुना विंटेज ऋतिक दिवाने ज्याची संपूर्ण शहापूर टेनिस क्रिकेट दिवानी होती असा खेळाडू आता देखील मैदानावरती चांगलं कामगिरी केली. 6 मध्ये 6 ची आवश्यकता. अजय स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. यावेळेस ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. विकेटचं होत असताना पतन फलंदाज बाद. अजय बॅक टू दी पवेलियन.
नो डाऊट स्ट्रोक फार चांगला होता. हा पिच बॉलला पनिश करण्याचा प्रयत्न केलाच नाही, फक्त दिशा दाखवली. मग तुम्हाला जर 2 धावा किंवा सिंगल घ्यायची होती त्यावेळेस तुम्ही पहिले कम्युनिकेशन दाखवणं देखील गरजेचं होतं. मात्र थोडा अर्ली स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे कुठेतरी विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतं. 5 चेंडूंमध्ये 5 ही आवश्यकता. 5 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. पाच मध्ये 5ची आवश्यकता, हे इक्वेशन पाहायला मिळेल. 5 बॉल आणि 5 धावा. शिवम स्पोर्ट्स गिरसे विपक्ष, स्वराज्य 11 डोळे असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकच संघ जिंकेल, तो संघ असेल कुठला हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. गोलंदाज देखील तयार मैदानावरती. वन्स अगेन यावेळेस देखील उकळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. बॉल हवेमध्ये असेल. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न फाईन लेगच्या दिशेला मैदानावरती 2 तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना 36 3 4 बॉल 3ची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 3ची आवश्यकता. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल 3 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला मोठा सुक मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग थर्ड मॅन दोन्ही बीट होत आहेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत ते म्हणजेच टीम स्वराज्य 11 डोळे संघाला. शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय, त्यानंतर मैदानाचा धाबा सोडायचा. RD 11 संघाचे कंडक्टर उपस्थित सोनूबाई. आणि आता विनंती असेल ती म्हणजेच टीम शिवम स्पोर्ट्स अजय लगेच आपण टॉस साठी या, ही विनंती असेल. पुढील मॅच आपण त्वरित कव्हर देखील करणार आहोत.